पटकनच्या जंगलात साजरी हरणीताई राहत होत्या. त्या स्वभावाने खूप शांत, प्रेमळ, मायाळू आणि परोपकारी वृत्तीच्या होत्या. एकदा त्या जंगलात निघाल्या होत्या. त्यांनी पाहिलं एका शिकाऱ्याच्या जाळ्यात जंगलातल्या साळू चिमणताई अडकल्या होत्या. साजरी हरणीताई पटकन पुढे गेल्या आणि त्यांनी आपल्या शिंगाने जाळे तोडले आणि साळूची सुटका केली. सुटका झाल्यावर साळूला खूप आनंद झाला. साळूने साजरी हरणीताईचे खूप आभार मानले. पण साजरी ताई काय म्हणाली, अगं साळू, माझे नको आभार मानूस, माझे ते कामच होते, ते मी केले. मग साळू चिमणताई तिथून निघून गेल्या आणि हा प्रकार सगळा गर्द झाडीच्या आडून जंगलातल्या बाली लांडगीनताई पाहत होत्या. त्या मनात काय म्हणाल्या, अरे, साजरी हरणीताई किती परोपकाराचे काम करते आणि मी मात्र शेरसिंग महाराजांना शिकार करण्यात मदत करते. माझी वागणे चुकीचे आहे, मी पाप करते आहे, मला असं न वागलं पाहिजे, असे म्हणत म्हणत त्या साजरी हरणीताईजवळ गेल्या आणि साजरीला म्हणाल्या, अगं साजरीताई, तू किती छान परोपकाराचे काम करते. तेव्हा साजरी हरणीताई म्हणाली, अगं बालीताई, मला हे परोपकाराचे काम करायला खूप आवडते, तेच मी करते. मग बाली लांडगीनताई म्हणाली, अगो, आपण दोघी मैत्रिणी होऊया. हो, मला आवडेल मैत्री करायला. त्यावेळीपासून दोघी घट्ट मैत्रिणी झाल्या. हे पाहून जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना आश्चर्य वाटले. अरे, बाली लांडगीनताईमध्ये एवढा बदल कसा झाला? पण एकदा काय झालं, शेरसिंग महाराजांनी एक हुकूम काढला की जंगलातल्या प्राण्यांनी 8 दिवसातनं एकदा एक प्राणी माझ्या खाण्यासाठी माझ्या गुहेत आणून सोडायचा. त्याप्रमाणे प्राण्याला नेऊन सोडू लागले. मग एके दिवशी साजरी हरणीताईची पाळी आली. त्या खूप घाबरल्या होत्या. त्यांना हे आवडत नव्हते, निष्पाप जीवाची हत्या करायला. तेव्हा बाली लांडगीनताई तिथे आल्या. बाली लांडगीनताई म्हणाल्या, साजरी, काय झालं ग, का चिंतेत दिसतेस? तेव्हा साजरी हरणीताई म्हणाली, बालीताई, मला प्राण्याची हत्या करायला आवडत नाही ग, ते पाप माझ्या डोक्यावर नको आहे, मला काय करू, मला समजेना झाले. तेव्हा बालीताई म्हणाली, अगं, आपल्या सरोवरातले ज्ञानी कासवदादा आहेत, त्यांना जाऊन मी विचारून येते. आणि त्याप्रमाणे बाली ज्ञानी कासवदादाकडे गेली. ज्ञानी कासवदादांनी सगळं ऐकून घेतलं आणि ते म्हणाले, अगं बाली, तू आणि साजरी शेरसिंग महाराजांच्याकडे जावा आणि त्यांना सगळं समजावून सांगा, पटवून द्या की राजाचं कर्तव्य आहे जंगलातल्या प्राण्यांच्या हत्या नाही करायची, उलट प्राण्यांचे रक्षण करायचे. सगळ्यांनी खऱ्या मैत्रीने एकोप्याने राहून जंगलाचे रक्षण केले पाहिजे, असे समजावून सांगा. ठीक आहे. बाली आली. साजरीला तिने सगळं सांगितलं. मग दुसऱ्या दिवशी बाली लांडगीनताई आणि साजरी हरणीताई शेरसिंग महाराजांच्याकडे गेल्या. महाराज गुहेत बसले होते. तेव्हा साजरी त्यांच्या पुढे गेली आणि म्हणाली, महाराज, मला माफ करा, मी आज तुमच्यासाठी प्राणी नाही आणला, त्याऐवजी माझी शिकार करून तुम्ही मला खा. शेरसिंग महाराज मनात विचार करू लागले, अरे, ही हरणी अशी का बोलते? स्वतःच्या जीवावर काय एवढी उदार झाली आहे? दुसऱ्यासाठी आपला जीव देते. अरे, बघा कसे प्राणी आहेत माझ्या जंगलात आणि मी मात्र त्यांचा बळी घेतो आहे. चुकीचं आहे हे माझं वागणं. मग शेरसिंग म्हणाले, अगं साजरी, काय बोलतेस तू? मग बाली लांडगीनताई म्हणाली, महाराज, बाली म्हणते तुम्ही तिची शिकार करून तिला खा, काही शिक्षा असेल ती तिला द्या म्हणते ती. शेरसिंग महाराज म्हणाले, नाही बाली, मी नाही साजरीची शिकार करणार,
आणि आजपासून आपल्या जंगलातल्या कोणत्याही प्राण्याची मी शिकार करणार नाही. माझा कायदा मी मागे घेतो. या उलट मी जंगलातल्या प्राण्यांचे, माझ्या जंगलवासियांचे रक्षण करीन, त्यांच्या सुखदुःखात सामील होईन, त्यांच्यावर खूप माया प्रेम करीन. कळलं का? आता नाही मी असे वागणार. ह्या छोट्याशा आपल्या साजरी हरणीताईने माझे आज डोळे उघडले. किती प्रेम आहे तिचे इतरावर आणि परोपकारी वृत्तीही खूप आहे. त्यामुळे माझ्या डोक्यात प्रकाश पडला. हे ऐकल्यावर साजरीला आणि बालीला खूप आनंद झाला. मग दोघी आनंदाने तिथनं निघाल्या. मग साजरी हरणीताईच्या बरोबर राहिल्यामुळे त्याच्यापेक्षाही आणखी बदल बालीताईत झाला. ती खूप छानपैकी जंगलात वागू लागली. एकदा काय झालं, जंगलात काही शिकारी आले आणि बऱ्याच प्राण्यांना त्यांनी पकडून जाळ्यात बंद केलं. ही बातमी इतर राहिलेल्या प्राण्याने येऊन बाली लांडगीताईला सांगितली. बालीने एका क्षणाचाही न विचार करता अप्पू हत्ती दादा, पिटुकले उंदीर मामा, राघू पोपट दादा यांना घेऊन बाली गेली आणि तिने नियोजन करून सांगितले तिघांना. त्याप्रमाणे त्यांनी ते शिकाऱ्याच्या जाळ्याजवळ जाऊन केले. राघू पोपट दादा शिकाऱ्यांच्या डोक्यावर नाचू लागले. त्यामुळे शिकाऱ्यांना समजेना काय करावे, टोचा मारू लागले. त्याच वेळी पटकन जाऊन अप्पू हत्ती दादांनी आपल्या सोंडेचे फटकारे दिले. त्यामुळे ते शिकारी गोंधळले आणि सैरावैरा पळू लागले. तेवढ्यात पिटुकले उंदीर मामानी दाताने जाळी तोडून कुरतडून सगळ्या प्राण्यांची सुटका केली. त्यात साजरी हरणीताई होत्या. मग सुटका झाल्यावर सगळ्या प्राण्यांना आनंद झाला. सगळे प्राणी एकत्र येऊन आनंदाने नाचू लागले आणि जंगलात परत आनंद पसरून गेला. म्हणून परोपकारी वृत्ती ठेवून, एकोप्याने राहून कोणत्याही कितीही मोठ्या संकटावर मात करता येते. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.